कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी अधिकाऱ्यांना एक अजब सल्ला दिलेला आहे। सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ केल्यास लोक नोंद घेतात। कृषी मंत्रीपदाची सूत्र हाती घेताच दत्ता भरणेंच्या या नव्या वक्तव्यानं वाद निर्माण झालेला आहे। कृषी मंत्रीपद मिळाल्याच्या 24 तासातच दत्ता भरणेंकडून हा नवा वाद निर्माण करण्यात आलेला आहे। वादग्रस्त माणिकराव कोकाटेंना हटवून कृषी मंत्री पद दत्ता भरणे यांना देण्यात आलेलं होतं आणि त्याच्या 24 तासातच त्यांनी हे अजब वक्तव्य केलेलं आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुमच्या सगळ्यांसमोर मी उभा आहे। मी जर कारखान्याला संचालक झालो, त्या कारखान्यात संचालकाचं पदात असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं नोंद ठेवतात। वाकड्यात काम करण्यासाठी हे पद तुम्हाला तिथं दिलं नाही। तुम्ही सरळ काम करत असाल तर आम्ही त्या ठिकाणी ह्या गोष्टी मान्य करू। त्यामुळे आम्ही भरणे मामांना एवढंच सांगतो, अख्खा महाराष्ट्र प्रत्येक मंत्र्याकडे बघत आहे, तुमच्याकडे आम्ही सर्वजण बघत आहोत। तुम्ही बोलून गेला वाकड्या कामाबद्दल, पण वाकडं काम जर तुमच्याकडनं झालं तर महाराष्ट्रात तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही। दत्ताभावावर जबाबदारी वाढलेली, शेतकऱ्यांच्या सुपुत्राला आता शेतकऱ्यांचंच खातं त्याच्याकडे दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला ह्याच्यातले बारकावे माहिती आहे। सगळ्यांनी तारतम्य ठेवून बोललं पाहिजे, वागलं पाहिजे। फोन बघताना पण आपण फोन मध्ये काय बघतोय ते नीट लक्षात घेतलं पाहिजे। आपल्याला वाटतं कोण बघणार आहे, ते कॅमेरे बघत असतात, मलाही कळत नाही आणि कुणालाच तिथं कळत नाही। मला असं वाटतं त्यांची मनोवृत्ती आहे ती त्यांनी जे आपण पोटातलं ओटात म्हणतो ते त्यांचं आलेलं आहे, कारण ते सतत वाकडे काम करणाऱ्यांच्याच आता गँगमध्ये आहेत। गँग टोळी त्या गँगमध्ये आहे। ही गँग अशीच आहे, वाकडं काम सरळ कसं करायचं हेच ठरवणारी आहे। अनेक काम आहे राज्यात, वाकडं करायचं आणि त्याला नियमित कायद्यात बसवायचं।